नमस्कार मंडळी, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण बघणार आहोत कोबी आणि चणा डाळीची सुकी भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: कोबी चिरून घेतला आहे आणि पाण्यामध्ये धुवून स्वच्छ घेतलेला आहे। कांदा घेतला आहे एक मोठ्या आकाराचा उभा चिरून। चणा डाळ 15 ते 20 मिनिटं मी भिजत ठेवली आहे गरम पाण्यामध्ये। कोथिंबीर बारीक चिरलेली, आलं लसणाची पेस्ट, मोहरी, मीठ, हळद आणि लाल तिखट आणि अर्थातच 2 चमचे तेल मी आधीच गरम करायला ठेवले कढईमध्ये। तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण 1 चमचाभर मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली का त्यात कांदा घालूया। आलं लसूण आणि मिरचीच्या पेस्टमध्ये मी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर त्याप्रमाणे तुम्ही 2-3 अशा मिरच्या घेऊ शकतात। आणि लसणीच्या पाकळ्या 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। त्यात तुम्ही बघू शकता मोहरी तडतडायचं चालू झालेलं आहे। मोहरी छान तडतडली आहे। आता ह्यात आपण मोठा उभा चिरलेला कांदा घालूया आणि त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत एक 5 ते 6 मिनिटं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान असा कांदा खरपूस परतून झालेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण कांदा साईडला करूया आणि त्यात घालूया थोडंसं हिंग आणि लसूण आणि हिरवी मिरचीच्या ठेचा। त्याला थोडं तेलात परतून घेऊया। एक 2 मिनिटं परतून घ्यायचे ठेच्याला तेलामध्ये। त्यामुळे काय होतं, लसूण आणि जे हिरवी मिरचीचा जो टेस्ट येतो तो खूप छान उतरतो भाजीमध्ये। जास्त पण नाही परतायचं आहे, करपेल तसं। आता ह्यातच आपण मीठ चवीपुरतं, हळद चिमूटभर घालूया आणि मिक्स करून घेऊया। यात आपण घालतोय आता चणा डाळ। भिजवून ठेवली होती मी 15 ते 20 मिनिटं। जर तुम्ही रात्री भिजवून ठेवली तर अतिउत्तम, म्हणजे लगेच शिजती डाळ, जास्त वेळ नाही लागत। चणा डाळ आता घालूया कोबी चिरलेला। मिक्स करून घेऊया छान। त्यात तुम्ही बटाटा पण घालू शकता चणा डाळीच्या ऐवजी, त्याचाही टेस्ट खूप छान येतो। आता हिला ताट ठेवून कढईवर वाफेवर एक 15 ते 20 मिनिटं शिजवून देऊया। ताटावर मी पाणी टाकलं आहे 1 ग्लासासारखं। 15 ते 20 मिनिटात ती छान शिजून होईल। चला तर मंडळी, या ठिकाणी 20 मिनिटं झालेली आहे। आपण भाजी शिजली का बघूया। हा, शिजलेली आहे आपली भाजी, बघू शकता तुम्ही। डाळ पण शिजली आहे बघा डाळ।
आता ह्यात आपण 1 चमचाभर लाल तिखट घालतोय. तुम्हाला जर लाल तिखट स्किप करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, म्हणजे हिरवी मिरची जास्त घालून तसं करू शकता. पण ॲक्च्युली माझे लहान पोर आहे ना, त्यामुळे मी हिरवी मिरची एकच घातलेली आहे. मला अळणी भाजी काढायला लागते, त्यामुळे सो मी ती भाजी आधी काढून घेतली आहे आणि मग हे लाल तिखट घालते ह्याच्यात. तुम्ही स्किप करू शकतात. लाल तिखट नाही घातलं तर एखाद 2 हिरवी मिरची जास्त घ्यायची. आपण 1 घेतली होती तर तुम्ही 2 किंवा 3 घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही किती तिखट खाता ते त्याच्यावर तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता. आता आपण ह्यात लाल तिखट घातलेलं आहे. अजून 2 मिनटं आपण ह्याला वाफेवर शिजवून घेऊ, म्हणजे लाल तिखट मुरायला पाहिजे मध्ये, म्हणून. लाल तिखट टाकून 5 मिनटं झालेली आहे. तर आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची आहे. भाजी खूप छान होती. पंधरा ते 20 मिनिटात मस्त भाजी झालेली आहे आपल्याला. सकाळी टिफिनसाठी पटकन शिजणारी भाजी आहे. तुम्ही बघू शकतास मस्त कोबीची चना डाळीची भाजी झाली आहे. चला तर मंडळी, रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण. धन्यवाद.